आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण भगवद्गीतेच्या अध्याय 16व्या मध्ये आहोत. दैव आणि असुर संपत्ती भाग्यो हा आपण सध्या बघतो आहोत. आणि आपण त्यातल्या दुसऱ्या श्लोकामध्ये सध्या आहोत. दुसऱ्या श्लोकामध्ये जे माऊलींनी त्याचं निरूपण केलं आहे की दैवी संपत्ती ज्या आहेत किंवा दैवी गुण जे आहेत जे माणसामध्ये यायला पाहिजे ते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. त्यातले आपण काही पाहिले आणि काही आपण बघतोय. मागच्या वेळेस आपण 150 ओव्यापर्यंत आलो तर आपण 151वी ओळी पाहूया. अपयश शून्य हा जो एक दैवी गुण आहे माणसाचा त्याबद्दल आपण मागच्या वेळेस बोलतो. अपयश शून्य म्हणजे काय माहितीये का की एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये एखाद्याच्या गैरहजेरीमध्ये त्याचे दोष न सांग एखादा समोर असेल त्याचे उणे दुणे न काढता त्याला मदत करणे त्याचे गुण बघणे पण दोष न बघणे या गुणाला अपयश शून्य असं म्हणतात. या साध्या भाषेमध्ये दुसऱ्याचे दोष न बघणे गुण बघणे आणि दोष असेल तरी त्याला मदत करणे हा या गुणाचा दोष. याच्यामधले आपण बरेचसे काही गोष्टी पाहिल्या तर शेवटी आपण असं पाहिलं होतं काल काल म्हणजे मागच्या सोमवारी इतकेच नव्हे तर त्यांना झुंतील असे शब्द बोलू नये त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असे काही करू. म्हणजे काय म्हणतात माऊली की एखाद्याला झुंती लागेल त्याच्या वर्णावर घाव पडेल असे शब्द तुम्ही वापरू नका. त्याच्या हातून काही दुराचार झाला असेल पाप झाला असेल तर त्याचा उल्लेख करू नका परंतु तुम्ही त्याला मदत करा. हा तो गुण आहे. पण व्यवहारामध्ये आपण बघतो विशेषतः नात्यांमध्ये की लोक त्याच्या दोषांचं दोष काढतात त्याला वाईट वाईट बोलतात आणि मग उपकार केल्यासारखे मदत करतात. त्याच्या अगदी विरुद्ध सांगितलं दोष तर काढूच नका त्याला जवळ घ्या त्याच्याशी बोला आणि त्याचे गुण पाहून त्याला मदत करा पण दोषांचा उल्लेख करू नका त्यांनी केलेल्या पापाचा देखील उल्लेख करू नका. गांधीजींचं पण एक फार मोठं वाक्य ते म्हणतात की पाप हे वाईट आहे पापी माणूस वाईट नाहीये. काय म्हणतात पाप वाईट आहे पण पापी माणूस वाईट नाही. ज्यांनी पाप केलाय त्या पापाचा तुम्ही धिक्कार करा पण पापी माणसाचा धिक्कार करता कामा नये. का तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल होईल असं काहीतरी करा जेणेकरून तो पाप कर्म सोडून देईल असं त्याचा अर्थ आहे. पुढे माऊली काय म्हणतात जर कोणी पतित असेल तर तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल तो उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये किंवा अर्जुन एखादा उत्तम पुरुषाची तुलना मनात आणून त्या मानाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणता जो त्यांच्या दोषाकडे दुर्लक्ष करतो. तर माऊली काय म्हणतात एखादा पतित आहे म्हणजे काही ना काही कारणामुळे संकटात आलेला आहे तर अशा माणसाचा तुम्ही त्याचे दोष पाहू नका असं काहीतरी बघा की ज्याच्याने त्याला मदत होईल आणि तो त्याच्यातून बाहेर पडू शकेल. किंवा तो वाईट आहे कनिष्ठ आहे हलक्या जातीमधला आहे गरीब आहे असं तुम्ही बघू नका त्याला मदत करा असं माऊली इथे सांगताय. पर्यंत अर्जुन अपयशून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज व हे अपयशून्य मुमुक्षूंना मोक्ष मार्गाचे सुखकर आणि असा जर गुणधर्म आपण पाळला ते मोक्ष कडे जाणारा हा रस्ता आहे मोक्षाकडे जायचे द्वार आहे असं माऊली ठामपणे सांगत. आता असं कसं असेल तुम्ही उलटा विचार करा असं नाही तर मग काय समजा आपण काही दोष काढत राहिलो त्याला वाईट वाईट बोलत राहिलो तर कर्म चुकेल की नाही. आपण कर्म चुकलं की परत ते भोगा परत ते भोगायला आले की परत काही कर्म करा परत कर्म करा त्या साखळीमध्ये आपण अडकत जातो. अपयश शून्यामध्ये काय होतं की आपण न कळतपणे त्याला क्षमाच करत असतो आणि मोठेपणा आपल्याकडे न घेता करते पण आपल्याकडे न घेता आपण त्या माणसाचं भलं कसं होईल असं आपण बघत असतो. म्हणून हे मोक्षाचं द्वार आहे असं माऊलींनी म्हटलं आहे. आता दया हा जो एक गुण ज्यांच्याकडे दैवी संपत्ती असते त्या लोकांकडे दया नावाचा एक गुण असतो. म्हणजे आपण कोणकोणते गुण पाहिले मागच्या वेळेसपासून आपण अहिंसा एक गुण पाहिला सत्य हा एक गुण पाहिला क्रोध नसणे म्हणजे अक्रोध असणे हा एक गुण पाहिला त्याग हा एक गुण पाहिला आपण अपयशून्य हा गुण पाहिला
पण आता आपण बघणार आहोत की दुःखित भूताविषयी दया, म्हणजे जे दुःखी झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे. तर दया या गुणाबद्दल माऊली काय समजून सांगतात? तत्पूर्वी मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही जर भागवत वाचत असेल श्रीमंत, भागवतामध्ये एका ठिकाणी उपदेश येतो परमेश्वराकडून. त्याच्यामध्ये परमेश्वर असं म्हणतो, परमेश्वर म्हणजे याचा अर्थ असा की विष्णूंची जी अनेक रूपं झाली किंवा ज्या ज्या देवतांची अनेक रूपं झाली, या त्या कारणाने ज्या साधकांनी देवाला प्रसन्न करून घेतले त्यावेळी त्यांनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश, तसाच एक उपदेश येतो. आणि त्या उपदेशामध्ये असं सांगितलं गेलेलं की धर्म ज्याला आपण म्हणतो त्या धर्माला 4 पाय असतात. प्रत्येक इमारत जशी एखाद्या पायावर उभी असते, एखादं कुटुंब एखाद्या कर्त्या माणसाच्या कर्तृत्वावर उभा असतं. का तर तो पैसे कमवून आणतो, बाकीचे जण त्या पैशामध्ये जीवन जगत असतात आणि सगळे एकामेकाला धरून जातात, पण करता तो असतो. बरोबर आहे की नाही? तर धर्माला कोणते 4 पाय आहे असं जर आपण विचार केला, धर्माला 4 पाय, एक सत्य हा एक धर्माचा पाय, दुसरा अहिंसा एक धर्माचा पाय, तिसरा शुद्धता एक धर्माचा पाय आणि चौथा दया हा एक धर्माचा पाय. हे 4 धर्माचे मुख्य पाय. जेव्हा एखाद्या धर्मामध्ये आपण म्हणतो लोक या धर्माचे, लोक त्या धर्माचे, धर्म म्हणजे काय? जीवन जगण्याची पद्धत, त्या पद्धतीला धर्म हे नाव दिलं जातं. आपण या जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म, पण धर्म म्हणजे मुळात काय की जीवन जगण्याची पद्धत. मग ज्या ज्या ऋषी मुनींना किंवा ज्या ज्या तपस्व्यांना, ज्या ज्या योग्यांना परमेश्वराचा आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळी त्यांच्यामध्ये परमेश्वराचे गुण आपोआप आले आणि त्या गुणांना अनुसरून त्यांनी जीवन कसं जगावे हे सांगितलं इतरांना. गीता हा त्याचाच एक भाग आहे आणि मग त्याला धर्म असं म्हटलं. आता ही दया जी असते, या दया गुणाबद्दल आपण माऊली म्हणतात, आता दया ती असते की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे गारवा देत असा लहानपोर असा भेद मानत नाही, तसे ती दया दुःखितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करीत असतात, श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेद करणे जाण. आता इथे माऊली काय सांगतात की चंद्र जर पाहिला आपण पौर्णिमेचा, तो शीतल असतो, त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला थंडावा जाणवतो, मन प्रसन्न होऊन जातं आणि त्या चांदण्याच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला बरं वाटून आपले काय. पण चंद्र असा करतो का की हा कनिष्ठ आहे, हा गरीब आहे, याला मी प्रकाश देणार नाही, हा श्रीमंत यालाच देईल, या खालच्या जातीचा आहे, वरच्या जातीचा आहे, मी खालच्या जातीच्या माणसाला देणार नाही, मी राजाच्या सेवकाला देणार नाही, फक्त राजाला देईल, असं काही चंद्र करत नाही. त्याप्रमाणे दयाळू माणूस जो असतो तो भेदभाव न करता दया, तो काय करतो, एखाद्याला अडचण असेल तर त्याची ती अडचण दूर करण्याकरता लगेच त्याला जे शक्य असेल ते करतो, त्याला दया म्हणतात. त्याच्या हृदयामध्ये गरजवंता करता कळवळा निर्माण. आता गरजवंत म्हणजे काय, तर काही पण गरज असू शकते. जसं तुम्ही एखाद्या दवाखान्यामध्ये गेला, एखादी गरोदर बाई तुम्हाला तिथे दिसली, तर दिसतंय की तर 9वा महिना आलाय, तिला जिनही चढवत नाही, माहिती वर एक 5 पायऱ्या चढल्यावरती नंतर लिफ्ट वर जायला पुढच्या मजल्याने, तुम्ही तिला हात दिला, मध्ये घेऊन गेला, ही दयाच आहे. मदत करणे दुसऱ्या करता, समजा पेशंट आहे, त्याला खाण्याकरता त्रास होता, आपण गेलो आपल्या नातेवाईकाला, बाजूच्या पेशंटचे नातेवाईकच आलेले नाही, त्यांना तहान लागली किंवा भूक लागली किंवा चहा घ्यायचा आहे, आपण म्हणतो नाही मी तुम्हाला मदत करतो. असे अनेक प्रकारे आपण गरजवंताला मदत करू शकतो. सोसायटीमध्ये आपल्या लोक असतात, आपला मुलगा 12वी झालेला आहे, आता आपल्याच बिल्डिंग मधला 3ऱ्या मजल्यावरच्या कुटुंबातला मुलगा 12वीला आहे, त्या मुलाला काहीतरी अपघात झालेला आहे, पण धैर्य त्याचं कमी झालेलं आहे, त्याला धैर्य द्यायला आपण स्वतः जाताना त्याच्याकरता काही घेऊन गेलो, चांगल्या गोष्टी द्यायला, अनेक प्रकारे तुम्ही दया गुण अंमलामध्ये आणू शकता. पुढे माऊली म्हणतात, म्हणजे दया काय करते की दुःखितांचे क्लेश जे असते, दुःखितांचे जे अडचणी असते ती दूर करते. पुढे माऊली म्हणतात, जगात पाण्यासारखी वस्तू स्वतः नाश पावते, परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते. तसे दुःखी मनुष्याला पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो, त्याच्या मदतीसाठी आपले सर्वस्व देऊन काहीच दिले नाही असे चित्तात ना. आता पाणी जर पाहिलं आपण तर माऊली काय म्हणतात, पाणी कसं असतं, ते एका मोठ्या वृक्षाला पण तारून जात, वेलींना तारून जात, छोट्या वृक्षांना तारून जात.
सगळ्यांना ते, पण गवतासारखं एखादं छोटं पात असतं, गवताचं एकच पान असतं त्यात. त्या गवताला देखील ते पाणी आपलं रूप देतं आणि त्या गवताला देखील असं म्हणत नाही की तू लहान आहे मी तुला देईन. तसा हा जो दयाळू माणूस असतो तो भेदभाव करत नाही. तो काय म्हणतो, ज्याला गरज आहे, दुःखी माणूस आहे ना, त्याच्या मनामध्ये आपोआप कळवळा निर्माण होतो आणि तो त्याचं दुःख दूर होईल असं बघतो. नुसतं दुःख दूर करतो असं नाही, तो त्याच्याबद्दल वाच्यता देखील करत नाही. दुःख तर दूर केलं पण बोलून देखील दाखवते की मी केलं असं नाही. अलग लक्षात अशी लोक असतात. खूप पूर्वीची गोष्ट आहे. इथे भारतामध्ये काही ठिकाणी एकल विद्यालय चालवले जातात. तर एकल विद्यालय म्हणजे काय असत माहितीये का, की ज्या आदिवासी पाड्यांवरती आता बऱ्याचशा आदिवासी रिमोट एरियामध्ये शाळा आहेत, पण काही ठिकाणी अजूनही शाळा नाही. तर एक शिक्षक त्या गावात जातो, पारावर बसून सगळ्यांना शिकवायचं काम करतो, बेसिक शिक्षण दिलं, त्याला एकल विद्यालय म्हणतात. ते एकल विद्यालय असत नाही, साधारणपणे एक 20-25 हजार रुपये त्यांना वर्षभराचा खर्च येतो. म्हणजे त्या शिक्षकाचं काही मानधन नसतं आणि किरकोळ वस्तू असतात. तर आमचेच एक मित्र नाशिक आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये एकल विद्यालय चालवतात. तर ते काय करतात की डोनर मिळावे म्हणून त्या डोनरला ते एकल विद्यालयात घेऊन जातात. व तुम्ही एकेका एकल विद्यालयाचं डोनेशन देता. अशाच एका प्रवासाला मी, माई आणि आमच्या परिचितांमधले काही लोक गेले होते. आपल्या आश्रमातले पण एक गृहस्थ होते तिथे. आम्ही गेलो, मग आम्ही ते सगळं पाहिलं. त्या आदिवासी लोकांनी आमचं खूप स्वागत केलं. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आम्ही भेटलो, त्यांचं काम आम्ही पाहिलं. आम्हाला आनंद झाला की जिथे गाडी जात नाही, जिथे काही जात नाही, आपल्याला काही अंतर पायी चालायला लागतं पायवाटेने, अशा ठिकाणी या लोकांना बेसिक शिक्षण दिलं जातंय, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं जातंय. तर माऊली असं सांगतात की हा जो मनुष्य असतो, त्याच्या मनामध्ये करुणा, दया असते, तो दुसऱ्यांचं दुःख तर दूर करतोच करतो, पण मी केलं असा त्याचा उच्चार करत नाही, असं ते इथे सांगताय. बऱ्याच वेळा काय होतं, आपण असं बघतो की लोक याच्या अगदी विरुद्ध करतात. मी केलं असं खूप त्याचा ते गाजावाजा करतात. तर ते करायला नको पाहिजे, ते आपण याच्यात लक्षात घ्यायला. पुढे ते काय म्हणतात, सकल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडितांचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काही करणे सुचत नाही, किंवा पायात काटा असेपर्यंत जीवाला दुःख होते, तसे पुढीलांचे संकट पाहून जो पोळतो किंवा दुःखी होतो. तर माऊली अजून एक उदाहरण देतात. त्याने पाण्याचा जर तुम्ही गुणधर्म पाहिला, तर पाणी काय करतं, असा खड्डा आला की त्याला भरतं, लेवल करतं, पुढे खड्डा त्याला भरतं, मग पुढे जातं. जिथे जिथे उणीव आहे तिथे भरतं आणि मग पुढे जातं. तसा हा जो माणूस असतो, दयागुण असेल ना, हा दुसऱ्यांचं दुःख बघतो, ते दूर करतो आणि मग पुढे जातो. त्याच्याशिवाय त्याला पुढे जावत नाही. तर मला शक्य होईल ती मदत करा. मदत केल्यानंतर तो काय करतो, त्याचा उच्चार करत. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज ज्यावेळी काशी यात्रेहून येत होते आणि त्यांच्या कावडीमध्ये गंगेचं पाणी होतं. येत असताना त्यांना जे गाढव तडफडताना दिसलं पाण्या वाचून, ते जवळ गेले आणि त्यांनी त्या गाढवाला ते सगळं पाणी, गंगेचं पाणी पाजलं. आता गाढव या प्राण्याला सगळे लोक जरा चांगला प्राणी समजत नाही धार्मिक अँगल, पण त्यांनी तो विचार नाही केला. त्याने सगळ्यामध्ये एकच परब्रह्म आहे, सगळ्यामध्ये एकच परमात्मा आहे आणि आता याला गरज आहे, याला हे दिलं पाहिजे. अलग लक्षात आणि मग ते पुढे येईल. तर हा जो गुण आहे, हा दयेचा गुण आपण वापरला पाहिजे. तर असं केल्याने काही जीवनात बदल होतो का, तर खरोखर बदल होतो. तेव्हा दैवी गुण तुम्ही पाळायला लागतात ना, तुमचं जीवन खूप चांगलं होतं. हे कसं आहे माहिती काय, तप आहे, ते सतत करत राहायला, करत राहायचं, पुढे चालायचं. हे गुण तुम्ही लिहून ठेवा आणि ते कसे पाळता येतील जीवनामध्ये याचा तुम्ही विचार करा. आणि ते सहज शक्य आहे पाळता येईल, प्रॅक्टिस करायला लागेल. तुम्ही काही गुण पाळायला लागाल तुमच्या लक्षात येईल की अरे नाही, आपण ते परत चुकलो, आपण परत आपल्या मूळ पदावरती गेलो, परत करा. कारण एकदम सवयी बदलत नाही, टप्प्याटप्प्यामध्ये सवयी बदलतात. पुढे ते म्हणतात, किंवा पायात काटा असेपर्यंत जीवाला दुःख होते, तसे पुढीलांचे संकट पाहून तो बोलतो.
किंवा पावलांना थंड उपचार केल्यास जसं त्याच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो, तसे दुसऱ्याचे सुख पाहून मनात सुखी होतो. तर माऊली काय सांगतात, या माणसाचं कसं, आपल्याला जर पायात काटा लागला तर आपल्याला किती दुःख होतं, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला दुःख होतं. किंवा जर थंड पाण्यामध्ये जर आपण पाय टाकले तर आपल्या डोळ्यांना फार विसावा होतो, बघा आनंद वाटतो डोळ्यांना, जर थंडावा प्राप्त होतो. तसं दुसऱ्याचं सुख पाहून त्याला सुख निर्माण होतं, असा हा माणूस असतो. त्यामुळे दुसऱ्याचं दुःख दूर करण्यामध्ये तत्परपणे धावून जातो, असं जे आहे त्याला आपण दयागुण म्हटलं पाहिजे. किंवा ताणलेल्यांची ताण भागावी म्हणून जसं जगात पाण्याचा जन्म झालाय, तसे दुःखितांचे दुःख हरण करावे हेच ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे. अर्जुन असा पुरुष तो केवळ दयेची मूर्ती आहे, तो जन्मताच मला ऋणी करून ठेवतो. म्हणजे ते काय सांगतात इथे भगवंत, की हा जो असा माणूस आहे की पाण्याचा जो गुणधर्म आहे की दुसऱ्याची ताण भागवायचं, ह्या पाण्याचा मुख्य गुणधर्म आहे. तसं दुसऱ्याचं दुःख हरण करायचं, त्याला मदत करायचं, हा या माणसाचा गुण असतो. आणि मग कृष्ण भगवान असं सांगतात किंवा माऊली असं सांगतात की असा मनुष्य जो दुसऱ्यांना मदत करत राहतो सतत, तो मला कायमचा ऋणी करून ठेवतो. म्हणजे त्याचे उपकार माझ्यावर होतात. तर असं काय म्हटलंय भगवंतानी, तर भगवंत होता का ते पाहिला, असं एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येईल. हे बरेच लोक विचार करतात. कुठे कोणाला काय कळणार, मी मदत नाही केली, आता तर कोणीच बघत नाही मला, मी एकटाच आहे, कोण मला बघणार आहे. ते ठीक आहे, मी आश्रमात ऐकतो वगैरे सगळं ठीक आहे, प्रवचनामध्ये मला कोण बघणार आहे, मी इथे मदत केली, तसं नाही. प्रत्यक्षामध्ये काय, परमात्मा तुमच्या हृदयामध्येच आहे. आत्मा या रूपाने परब्रह्म आणि आत्मा हे एकच तुमच्या हृदयातच आहे, तिथे लगेच नोंद होते ती. लक्षात. म्हणून भगवंत काय म्हणतो, मला कायमचं ऋणी करून ठेवतो. म्हणजे भगवंत काय करतो, त्याचा सिक्रेट फॉर्म्युला काय, तो मी तुम्हाला सांगतो. तो सिक्रेट फॉर्म्युला असा आहे की जमिनीमध्ये एक बी पेरलं आंब्याचं, की त्याला पुढे 200 आंब्याची फळं नित्य नेमाने यायला लागतात, येतातच. तुम्ही खा विका किंवा वाटून टाका. काट्याचं बी पेरलं तर, बाबूळ पेरलं तर काटे येतील, अंगणात फिरायची पण पंचायत होऊन जाईल आपल्याला, इतके काटे येतील. म्हणजे तुम्ही जे करता ते त्याच्याकडे नोंद केलं जातं, याला आपण कर्माचा कायदा. मग तुम्ही जर असा दयेसारखा गुण वापरला तर तुम्हाला कायमचं ऋणी करता. मी सदैव तत्परतेने तुमच्या मदतीला जाऊन तुमचं जीवन सुखकर कसं होईल असं मी बघतो, हा त्याचा खरा अर्थ. म्हणून दैवी गुण आपण पाळले, त्या दैवी गुणांचं वैशिष्ट्य काय म्हणून ते पाळले. पुढे ते म्हणतात, आता असा दयागुण झाला आलं का, आणि अर्जुन असा पुरुष जो केवळ दयेची मूर्ती, तो जन्मताच मला ऋणी करतो, मी त्याच्या ऋणामध्ये राहतो. आता पुढचा गुण घेऊया. पुढचा गुण आहे अलोलुपता. म्हणजे एखादी गोष्ट सहज मिळते आहे, त्याचा लगेच लाभ घ्या असा जे विचार करत नाही, त्या गुणाला अलोलुपता म्हणतात. आता काय हा गुण, तर ते माऊली काय उदाहरण देतात. त्यांत आता कमळ जरी सूर्यापाशी जीवाभावे अन्यन्य असते, तरी जसे त्याच्या सुगंधालाही स्पर्श करत नाही, किंवा वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पाने फुले फळांनी ऐश्वर्य धारण करत, तर तू त्या ऐश्वर्याकडे ढुंकूनही न पाहता सरळ निघून जातो. किंवा हे राव, सर्व सिद्धीस लक्ष्मी पायाशी आली असताना महालक्ष्मी जसे तिला मुळीच महत्व देत. आता अलोलुपता म्हणजे काय, की आपल्या आजूबाजूला काहीतरी सुखाची गोष्ट निर्माण झाली, की आपल्यामुळे एखादं काम झालं, तर तिथे लोलुपता ठेवायची नाही, मी केलं, माझ्यामुळे झालं, त्याचं क्रेडिट घ्यायचं, हा, तर त्याच्यामुळे रंगमान होऊन जायचं, असं न करता याच्या विरुद्ध वागणे, आपण आपलं कर्तव्य, याला अलोलुपता म्हणतात. तर माऊलीने एक व्यवहारातलं उदाहरण काय दिलं, त्याने कमळाचं जर फुल पाहिलं तर सूर्यकिरणांमुळे ते विकसित होत, त्याला सुगंध येतो, पण सूर्य मग काय असं बघत बसत नाही कमळाकडे, की माझ्यामुळे तो फुलला आहे, मी तुला सुगंध निर्माण करून दिला, नाही. तो आपलं कार्य करत राहतो. वसंत ऋतू आला की सगळ्या सृष्टीला नवीन पालवी फुटते, बगीच्यांमध्ये बहार येतो, सगळीकडे हिरवगार, म्हणजे फुलं फळांनी ते लदलदून जातात, नवीन पानं फुलं येतात. पण वसंत ऋतू काय तिथे रमत नाही त्या बागेमध्ये, तो पुढे निघून जातो. तो काय त्याचं क्रेडिट घेत बसत नाही. अलोलुपता, याला काय म्हणतात, अलोलुपता. आलं लक्षात. किंवा विष्णूंच्या चरणांजवळ लक्ष्मी बसली आहे,
तिच्याकडे सर्व प्रकारचे ऐश्वर उपलब्ध आहे, विष्णू तिच्याकडे बघत देखील नाही, तर ठीक आहे ना, लक्ष्मी आहे, मला कळलं, माझं माझं काम करत राहत. अलग लक्षात. तर हा गुण हा अलोलुपता गुण आहे. त्याप्रमाणे अहिक व पारलौकिक भोग यांच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तर त्यांच्या भोगाविषयी त्याला यत्किंचितही इच्छा होत नाही. फार काय सांगावे, जीवाला कोणत्याही प्रकारच्या विषयांची अभिलाषा उरत नाही, अशी अवस्था झाली म्हणजे ते अलोलुप्त या गुणाचे लक्षण झालं. म्हणजे काय काय अहिक आणि पारलौकिक सुख आपल्या समोर आली, मग ती ओरबाडून घ्या, कधी एकदा मी घेतो असं झालं, असं ते करत नाही. त्याने आलंय ना, ठीक आहे, त्याच्याकडे बघणार. अशी बरेच उदाहरणं आहेत. गौतम बुद्धांचा एक शिष्य होता, तो एका गावावरून जात होता. तो जात असताना मध्ये गाव लागलं आणि त्या गावामध्ये तो जात असताना एका कणिकेच्या म्हणजे वेशीच्या घरावरून तो जात होता. तर तिने त्याला बोलवलं त्याच्याकडे, तो गेला, तर तुम्ही माझ्याकडे जेवण करून जा. आणि मग आता तिचा तो गुणच होता की आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करणे, ते दाखवणे, आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होत. त्यामुळे तिला असं वाटलं की याच्यासारखा पुरुष आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. मध्ये तिच्याशी बोलली, त्याला जेवायला दिलं, तो 2 दिवस राहिला तिच्याकडे. पण तिने बरेच अंगविक्षेप करून पाहिल्या, बऱ्याच गोष्टी त्याचं मन रिझवून पाहिलं, पण तो आपला उपदेशच देत राहिला जो त्याला शिकवला गेला. पण त्याने तिचा गैरफायदा घ्यावा, असं काही करावं, असं काही त्याच्या मनामध्ये विचार देखील आला. त्याला म्हणतात अलोलुपता. अलग लक्षात तुम्हाला, ही अलोलुपता झाली. म्हणजे भोग आले तरी त्यांच्या समोर इच्छेचा दास होत नाही, तो आपलं काम पुढे चालू सोडू, त्याला कुठलीही इच्छा होत म्हणजे कुठल्याही अभिलाषा, कुठल्याही विषयांशी अभिलाषा त्याला परावृत्त करू शकत नाही. या गुणाला अलोलुप्त असं म्हणतात. आता पुढे गुण माऊली घेतात. तो गुण काय आहे की मार्दव. मार्दव हा गुण काय माहितीये का? इतरांच्या, आपण एखाद्या ग्रुपमध्ये गेलो, समाजामध्ये गेलो, कुटुंबामध्ये गेलो, एखाद्या कार्यक्रमात गेलो, तर त्या कार्यक्रमामध्ये सहजगत्या मिसळून जाणे, स्वतःला ऍडजस्ट करून घे, याला मार्दव म्हणतात. अलग लक्षात. हा मार्दव एक गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे. तरी नाही तर काय आपण गेलो आणि मान रुसून बसून राहिलोय, मला कोणी विचारलंच नाही, माझ्याकडे यांचं लक्षच नाही, मला सदा नमस्कार केला नाही. कोणीतरी सांगता, अहो ते कामात आहे, लग्न घरातले लोक आहे, काहीतरी आणायला गेले, अहो काय माझ्याकडे पाहिलं, अहो त्यांनी पाहिलं असेल पण मन दुसरीकडे असेल त्यांचं. नाही नाही मॅडम, पाहिलंच नाही, मी बघतच नाही आता त्यांच्याकडे, मी जेवायला बसणारच नाही, त्यांची मनधरणी करा, यांना बोलून आणा, अहो या तात्या या, अहो काका या, बसा, तुमचं ताट वाढलंय, नाही मी येतच नाही, माझं पोटच करावे, नाना बहाणे त्यांच्याकडे. असं नाही. मार्दव म्हणजे काय? नाही काय, तुम्हाला मी मदत करू का काय, सहज मिसळून जातात, कळत पण नाही, अरे आपल्यामध्ये आले, सगळ्यांना हसवतात, खेळवतात, त्यांच्याबरोबर राहतात, हा मार्दव होऊन जाईल. मग माऊली काय सांगतात, माशांना जसे मधाचे पोळे, जलचरांना जसे पाणी किंवा पक्ष्यांना जसे आकाश मोकळे, म्हणजे मासा पाण्यामध्ये कसा रममान होतो किंवा पक्षी जसे आकाशामध्ये रममान होतात, तसं मार्दव असलेला गुण असलेला माणूस हा सगळीकडे अतिशय रममान होऊन जातो. किंवा ते अजून एक उदाहरण देतात, मातेचे मुलाविषयी प्रेम जसे हळुवार असते, किंवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून भात येणारा वारा स्पर्शाला जसं आल्हाददायक असतं. हे आई कशी असते, मुलाबरोबर सहजगत्या ती ऍडजस्ट होऊन जाते, तिला करायला लागत नाही काय, ते सहज असतं, नैसर्गिक वागणं असतं ते तुमच्या लक्ष. किंवा वसंत ऋतू आहे आणि मलयगिरी पर्वत आहे, त्याच्यावरून जो वारा येतो, तर हा जो पर्वत असं सांगतो ते सागाची खूप झाड आहे, ते सुगंधित वारा येत असेल ना, तो असं आल्हाददायक असतो. तशी अशी जी माणसं असतात मार्दव, आणि की सगळ्यांना बरं वाटतं. आता याचा एक फायदा काय होतो की सगळेजण आपल्याला बोलवायला लागतात, अरे यांना बोलवायला पाहिजे बरं का आपल्याकडे, का हे आले की बरं वाटतं, जरा एखादी गोष्ट कमी सांभाळून घेतात सगळ्यांना, तो मार्दव गुण. आपल्या आवडीची वस्तू डोळ्यांना सुखकर असते, किंवा कासवीची प्रेमळ दृष्टी तिच्या पिलांना जशी सुखकर असते, त्याप्रमाणे प्राणी मात्रांच्या ठिकाणी जे वागणे सुखकर असते.
म्हणजे एखादी आपल्याला आवडणारी वस्तू आपल्याला बरी वाटते बघा, आपल्या डोळ्यांना कानांना याला सगळ्यांना बरी वाटते. किंवा प्राणी मात्र जे इतर प्राणी आहेत सगळे, किंवा एखादा समुदाय, त्यांच्याशी तो कसा वागतो, सगळ्यांना सुख करू असा वागतो, हिडीस वागत नाही, टोचून बोलत नाही, काहीतरी दोष काढून बोलतो, सहज ऍडजस्ट होऊन जातो. अशा गुन्ह्याला काय करायला पाहिजे माहितीये का? एक ते डेल कार्नेजींचं एक पुस्तक, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स द पीपल, प्रॅक्टिकल टिप्स दिलेल्या आहेत त्यांनी, की कसं तुम्ही जगामध्ये वागावं, कसं बोलावं. अलग लक्षात, ही जी अशी मार्दव असलेली माणसं असतात ते ऍडजस्ट होऊन जातात सगळीकडे. तर पुढे माऊली अजून एक उलट उदाहरण देतात. आता स्पर्शाला जो अत्यंत मऊ आहे, रुचीला जो गोड आहे, वासाला जो सुवासिक आहे, कांतीने जो तेजस्वी आहे, असा कापूर वाटेल तितका सेवन केला असता नाही जर अपायकारक झाला नसता तर त्याचीच उपमा दिली असती. पण खाल्ला तर तो अपायकारक आहे, या वैगुण्यामुळे त्याला वगळावा लागला. आता इथे कापुराचं एक उदाहरण देतात माऊली, उलट उदाहरण. ते काय म्हणतात की कापूर हा कसा आहे, दिसायला छान आहे, सुगंध छान, खाल्ला थोडा गोड लागतो. मी कधी खाऊन पाहिलेला नाही खरा म्हणजे, पण कापूर जास्त खाल्ला तो तो त्रासदायक होतो शरीरात. असं नव्हतं आपण उलट वागायला पाहिजे, या गुणासारखं वागायला पाहिजे, असं माऊलींना इथे सांगायचं आहे. जसे आकाश आपल्या पोटात पंचमहाभूतांना वाहून व सूक्ष्म परमाणू देखील आपण स्वतः सामावून जगाच्या आकाराप्रमाणे आकार धरते, त्याप्रमाणे जो जगानुसार वागतो, फार काय सांगू, त्याचे जगणे जगाचे जीव प्राणच हो, तो जगाकरताच जगतो, त्याला मार्दव म्हणायचे. तर मौलींनी फार छान उदाहरण दिले. ते काय म्हणतात की जी पंचमहाभूत आहेत ते आपल्याला माहिती आहे, पाणी, आकाश, अग्नी, वायू आणि माती. त्या पंचमहाभूतामध्ये आकाश हा गुण कसा आहे, तो जिथे पोकळी दिसेल तिथे सामावून घेतो, छोटं चित्र असेल तरी सामावून गेले, मोठ्या ठिकाणी सामावून, तक्रार नाही करत. तर आकाश गुणासारखे तुम्ही सगळीकडे सामावून जा, सगळ्यांमध्ये ऍडजस्ट होऊन जा, असं ते सांगताय. आकाशाचा गुण तुम्ही घ्या, सगळीकडे तो सहजपणे राहतो, तो आकाशाचा गुण घ्या आणि इतरांकरता तुम्ही जगा, इतरांना आनंदी करा, असा गुण म्हणजे मार्दव गुण झाला, असं माऊलींना इथे आपल्याला सांगायचंय. आता याच्या पुढे अजून एक जो गुण आहे, ज्याला आपण लज्जा म्हणतो. लज्जा असली पाहिजे एखाद्या गोष्टीची, म्हणजे काय वाईट होत असेल, चुकीचं होत असेल, अपमानकारक होत असेल तर आपल्याला एखाद्या गोष्टीची लाज वाटते. तर लज्जा हा गुण माणसामध्ये असायला पाहिजे, तो दैवी गुणांपैकी एक गुण आहे, असं माऊली ते सांगतात. तो काय गुण आहे, तर ते म्हणतात, आता ज्याप्रमाणे प्रभावामुळे राजा दुःखी कष्टी होतो, अथवा मानी पुरुष हीन अवस्थेमुळे लाजेने निस्तेज होतो. ते राजा आहे, त्याचा जर पराभव झाला युद्धामध्ये, त्याला माघार घ्यायला लागेल, त्याला फार लज्जा वाटते, तो लाजेने शरमून जातो. की एखादा मानी सन्मानी पुरुष आहे, त्याच्या मनाविरुद्ध घडला, म्हणजे कसं की जे समाजात हानिकारक आहे त्याच्याकडे, अशी गोष्ट झाली, मानहानी झाली, त्याला लाज वाटते त्याची. पण तो नाही, मी चांगलंच कर्म करेन असा तो विचार करतो. एखाद्या संन्यासी अत्यंजाच्या घरी चुकून आला आणि त्याला ते घर अत्यंजाचे आहे असे कळले, तर त्या सदाचारी संन्यासाला जशी लाज वाटते. एक संन्यासाचं उदाहरण माऊलींनी तिथे दिलेलं आहे, की संन्यासी एखाद्या कमी जातीतल्या माणसाच्या घरी गेला तर त्याला वाईट वाटले की यांच्या घरी मी नको आहे. हे उदाहरण आता थोडं काळाच्या ओघात गैरलागू झालेलं आहे खरं. आता तसं कोणी संन्यासी कोणी पाळत नाही, आणि अलीकडे लोक काय म्हणतात, सर्व जणे समान आहेत आणि तो खरा योग्य गुण, पण त्या काळी ते असेल कदाचित म्हणून माऊली तसं दिला असावं, किंवा त्याचा अर्थ आपल्याला नीट समजला नसावा, असं आपण घेऊ. आलं लक्षात. तर क्षत्रियाला युद्धातून पळून जाणे जसे लाजीरवाणे वाटते, कारण माणी क्षत्रिय पळून जाण्याची कृती सहन करील काय. पण क्षत्रिय जर तो युद्धातून पळून जाणार नाही, तो म्हणेल मी युद्धामध्ये मारला गेला तरी चालेल, पण युद्ध मी सोडणार नाही, रणांगणातून मी पळून जाणार नाही, कारण त्याला लाज वाटते पळून जाण्याची. तसं सौभाग्यवती महाप्रतिवतीला वैद्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला व्यथा निर्माण करते. किंवा एखादी स्त्री आहे, ती सौभाग्यवती आहे, तिला चुकून एखाद्याने जर हाक मारली विधवा स्त्री म्हणून, तर तिला कसं अपमानकारक वाटेल, तिला ती लज्जा वाटेल. तर लज्जा हा गुण असा आहे असं माऊली सांगतात.
सुंदर रूप असलेल्या माणसाला कोट फोडले तर त्याला असे लज्जास्पद वाटते, किंवा संभवित माणसाला खोट्या आरोपाचे बोट लागले तर लाजेने त्याला जसे मरण पाय क्लेश होतात. इथे माऊली अजून सांगतात की एखाद्या सुंदर माणूस आहे, त्याला जर कोडं आले तर त्याला लाज वाटेल. तो म्हणेल, नाही, माझं काय कर्म चुकलंय, काय झालंय, मला हे सहन होण्यासारखं नाही. तो लाजेने चूर होऊन जाईल. किंवा एखाद्या माणसावरती खोटे आरोप लावले गेले तर तो खोट्या आरोपाने पण लाजेने चूर होऊन जाईल. म्हणजे लाज हा गुण कसा आहे की माणूस शास्त्राच्या नियमानुसार वागायचा विचार करतो, असं तसा दुसरा अर्थ आहे. त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मने तितक्याच वेळे मरणे लज्जास्पद स्थिती आहे. तसेच ब्रह्मरूपाने व्यापक आनंदरूप असलेल्या जीवाने गर्भातील मेदरूपी मुशीत रज आणि वीर्य या दोन रसांनी ओतलेल्या देहरूपी पुतळ्याच्या रूपाने होऊन असलेले लाजीरवाणे. आता हा लाजेचा एक अत्यंत वेगळा उदाहरण माऊली सांगतात. माऊली काय सांगतात की जन्माला आपण आलो, पृथ्वीवर काम केलं, देह सोडला काही वर्षानंतर, परत पृथ्वी जन्माला आलो, परत काही काम केलं, परत देह सोडला. किती लाजीरवाण आहे. का? तर तुम्ही एका आईच्या पोटामध्ये इथे रज आणि वीर्य, पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीचं रज आहे एकत्र येतात, आणि तिथे तो जीव जन्म घेतो, पोटामध्ये 9 महिने राहतो, त्या सगळ्या याच्याने वेढलेला असतो त्या पाण्याने, आणि तिथे त्याला त्याच्यामध्ये जन्म. हे किती लाजीरवाण आहे. अरे बाबा, असा का तू सारखा जन्म घेतो, मरतो जन्म? अरे चांगली कर्म कर आणि मोक्षाची प्राप्ती होईल असं कर ना. सारखा सारखा काय जन्म? किती लाजीरवाणी गोष्ट, सारखा सारखा जन्माला आहे. एकदम टोकाचं उदाहरण देऊन टाकलंय माऊलींनी. त्यांचा दुसरा सांगण्याचा हेतू असा आहे की बाबांनो, तुम्ही साधनेमध्ये पुढे जा आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्या, कैवल्यावस्थेची प्राप्ती करून घ्या, असं माऊलींना सांगायचं. म्हणजे त्यांनी एकदम टोकाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ते खरं, हे सगळे वर्णन मी तुम्हाला सांगितले पुढे आहे. त्याच्या पुढे मी तुम्हाला एकूण निर्गुण निराकार असलेल्या जीवाने देहाच्या रूपाने नामरूपास प्राप्त होणे यासारखे, यापेक्षा जगात दुसरे लाजेवाडे नाही. अशा या दूरदर्शेमुळे या शरीराचा जो कंटाळा केला होतो, तीच अवस्था निर्मळ अशा साधूच्या मनाची लाज अमंगळाला तीच गोड वाटते. आता ते अजून एक सांगतात. ते काय म्हणतात की सतत तुम्ही जन्म घ्यायचा, पृथ्वीवर यायचं, किती लाजीरवाणा आहे, हे अयोग्य आहे, हे काही बरोबर नाही. याच्याऐवजी हे जे शरीर आहे, सतत हे शरीर जे आहे, त्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याचे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी परब्रह्म आहे, मी परमात्मा. हा खरा सिद्धांत हा आहे. ते आपण 4 वेदामध्ये प्रसिद्ध वाक्य मागे पाहिले आपण, याच अध्यायामध्ये आपण ती पाहिले. जे आपल्या आश्रमाचं पण बोधवाक्य काय? तत्वमसी, तत तू असे, म्हणजे तू तो परब्रह्म तूच आहे, तूच परमात्मा आहे. त्याची तू प्राप्ती करून घे बाबा, आणि सारखा सारखा काय जन्माला आहे, हा, हे लाजीरवाणं जीवन तू कशाला जगतो, असं इथे माऊली सांगतात. पण तसा एक जो साधू असतो, तोच विचार करतो की काय सारखं जन्माला यायचं, त्याच्याऐवजी मी मोक्ष प्राप्त करून घे. सारखं जन्माला येणं त्याला लाज वाटते साधूला, आणि म्हणून तो साधू रूप धारण करून परमेश्वराची कास धरतो आणि परमेश्वराच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो, असं इथे माऊली म्हणतात. आता हा एक गुण सांगितल्यानंतर अजून एका गुणाबद्दल ते बोलतात. तो गुण आहे अचापल्य. म्हणजे सतत मनाची जी चंचलता असते, हे करू का, ते करू का, ते करू का, हे करू का, ही जी चंचलता असते, सतत हे करायचं ते करायचं, लक्ष उडतं इकडून तिकडे, तो जो गुण, त्याच्या विरुद्ध अचापल्य म्हणजे मनाची स्थिरता. अलग लक्षात. त्याबद्दल माऊली काय म्हणतात, जसे दोरा तुटला असं कसुत्री बावल्यांचे चलनवळण थांबते, किंवा शरीरातून प्राण निघून गेल्यावर कर्मेंद्रियांची गती खुंटते. आता बावल्या जर आपण पाहिल्या, जे आपण बावल्यांचा खेळ बघतो, ते आपल्याला पडद्यावरती खेळताना दिसतात बावले, पण त्यांना कोणीतरी आपल्या हाताच्या बोटाने दोऱ्या बांधल्या, त्याच्यावरून तो हलवत असतो त्यांना, बरोबर आहे की नाही? आणि ती दोरी तुटली की बावली थांबते, तिच्यामध्ये चापल्य कमी होतं. तसं तुम्ही जर मनाचे विचार थांबवले, मनाची चंचलता थांबवली, तुमच्या क्रिया सगळ्या थांबतात. बघा, तुम्ही प्रयत्न करून दीर्घ श्वास घ्या, श्वास कोंडून ठेवा, मग ते विचार सगळे थांबून जातात. श्वास घ्या, 1 ते 10 मिनिटं श्वास घ्या, तो श्वास रोखून ठेवा काही काळ, परत 10 मिनिटं रोखा, 1 ते 10 मोजा मनातल्या पण रोखलेला श्वास, आणि मग 10 मिनिटं सोडा तुम्ही. म्हणजे
पूरक कुंभक रेचक हे जे आपण केलं तर आपल्याला जाणवतं जी कुंभक अवस्था असते त्यावेळी मन निर्विचार झालेलं असतात. म्हणून माऊली काय म्हणतात, किंवा सूर्य मावळ असा जसं त्याच्या किरणांचा पसारा संकोच असतो त्याप्रमाणे मनाच्या संयमाने बुद्धी आणि इंद्रियांचा व्यापार थांबतो. हे सूर्य जसा मावळतो तर तो आपली सारी किरण त्याच्याबरोबर घेऊन जातो. तसं मनाचा जर पसारा आपण थांबवला, मनातले विचार थांबवले, तर बुद्धी आणि इंद्रियांचे व्यापार सगळे थांबतात. आता ते ध्यानाने सततच्या नामस्मरणाने साध्य होत. आणि दिवसातून बऱ्याच वेळा करून पाहायला पाहिजे. पण एकदम शांत करायचं आणि बसलो होतो आपण, ध्यान पण नाही करत आहे फॉर एक्झाम्पल, पण बसलाय, दीर्घ श्वास घेतलाय, श्वास कोंडून ठेवलाय, मन शांत झालं, तो नुसतं श्वासावर लक्ष ठेवलंय, मन शांत झालं, काहीच करत नाही, स्टँड स्टिल. मग ते इंद्रिय कुठे धावपळ करणार नाही. काय होतं, ज्यावेळी तुम्ही श्वास घेता तो ऑक्सिजन जो जातो आणि तो जसजसा पेशींपर्यंत पोहोचला होता तसे मनात विचारतात. श्वासाचा आणि विचारांचा जवळचा संबंध आहे. अलग लक्षात. याप्रमाणे मन आणि प्राण यांचे नियमन केले म्हणजे दाही इंद्रिय पंगू होतात. हे चापल्य, हे अचापल्य धर्मानेच घडते असे समज. म्हणजे जर तुम्ही मनाचं आणि प्राणाचं जर नियमन केलं तर तुमचं इंद्रियांवरती नियंत्रण येईल असं इथे माऊली सांगतात. हा मोठा अध्यात्मामधला योग्याकरता मोठा गुण आहे. असं करणं म्हणजे हा अचापल्य गुण आहे आणि हा तुम्ही पाळा असं माऊली सांगतात. म्हणजे एकूण या श्लोकाचा जर आपण विचार केला, दैवी गुण जे या श्लोकामध्ये सांगितले तर किती दैवी गुण सांगितलेले याचा जेवढे आपण विचार करतो तर आपल्या लक्षात येतात की पहिला गुण त्यांनी सांगितला आहे अहिंसा, दुसरा सांगितलाय सत्य, तिसरा सांगितलाय क्रोध नसणे, चौथा सांगितला आहे त्याग करणे, पाचवा सांगितलाय शांती, सहावा सांगितला आहे एखाद्याच्या पश्चात त्याचे दोष उघड न करणे, सातवा सांगितलंय दया, आठवा सांगितलं अलरूपता आणि नववा सांगितलंय मृदुता, दहावा सांगितलंय लज्जा आणि 11 सांगितलंय की चंचलता नसणे. 11 गुण पाहिजे, 27 दैवी गुण आहेत. अजून किती पाहिजेत आपल्याला? 16 पाहिजे. आणि हे सांगितल्यानंतर माऊली आपल्याला जे वाईट गुण असतात माणसामध्ये, म्हणजे याला राक्षसी गुण म्हणतात किंवा आसुरी गुण म्हणतात, त्याबद्दल पण ते बोलणार आहेत. त्याबद्दल पण कृष्ण अर्जुनाला सांगतो की वाईट काय हे पण कळायला पाहिजे, त्याशिवाय चांगल्याचं महत्व पटत नाही, म्हणून ते वाईट गुण पण सांगतात. आपण पहिल्यांदा पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या गुणांची चर्चा करूया पुढच्या सोमवारी. आता मी माझ्या शब्दांना विराम देतो. आपण आलात आणि हा अतिशय महत्वपूर्ण अध्याय जो आपण आता बघतो आहे त्याच्यावरती आपलं विचार मंथन झालंय. तुम्ही शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला पुनश्च एकदा वंदन करतो. असाच सत्संग आपला सदा घडत राहा. सत्संगाने आपली मनं बदलू, आपले विचार शांत होऊ आणि मोक्षाकडे सगळ्यांची वाटचाल चालू, अशा शुभेच्छा देऊ. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.